जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पोट धरून हसा. गोट्या: यार, काल रात्री घरी उशिरा गेलो म्हणून बायकोनं रागानं पडदे फाडून टाकले. पिंट्या: हे बरं झालं, बायकोनं तुझ्यावरचा राग पडद्यांवर काढला. तू वाचलास बघ. गोट्या: अरे बाबा, मी घरातल्या पडद्यांचं नाही बोलत, माझ्या कानाचे पडदे फाटले. पिंट्या अजून हसतोय. गोट्या: मित्र, आज मी तुला एक मोलाचा सल्ला देणार आहे. मोठ्या: कोणता रे? गोट्या: वेळेत घरी गेलास तर जेवण गरम आणि बायको थंड भेटेल, पण जर उशिरा घरी गेलास तर बायको गरम आणि जेवण थंड भेटेल. फूड डिलिव्हरी बॉय बँकेत जातो. बँकेतील कर्मचारी: आत्ता लंच टाइम आहे, नंतर ये. डिलिव्हरी बॉय: तुमच्या जेवणाचा डब्बा घेऊन आलो आहे. मनी गोट्याला म्हणते: मी माझ्या बाबांची परी आहे. गोट्या म्हणतो: मी सुद्धा माझ्या बाबांचा पारा आहे. मनी: पारा? ते कसं काय र? मन्या: मला बघताच बाबांचा पारा चढतो. एकदा एका काकांचा पाय मुरगळतो. काका: अगं, शेजाऱ्यांकडून मलम आण ना. काकू: नाही म्हणतायत ते. काका: वा रे वा, नाहीये म्हणे? काही शेजाधर्म आहे की नाही? काकू: जाऊ द्या, मी आपल्याकडचा मलम काढते. सासूबाई दुपारी जेवण झाल्यानंतर काजू खात होत्या. सून म्हणाली: आहो सासूबाई, मला काजू द्या ना टेस्टसाठी. सासूबाईंनी एकच काजू हातावर ठेवला. सूनबाई म्हणाल्या: बस, एकच काजू? सासूबाई: हो, कारण बाकीच्या सगळ्या काजूंची टेस्ट अशीच आहे. नवरा: तू म्हणतेस स्त्रियांनी दागिने मंगळसूत्र घातलं की लोकांना कळतं की हिचं लग्न झालेलं आहे, मग पुरुषांचं कसं कळतं? बायको: पुरुषांचं काय, त्यांचं थोबाड बघितलं तरी कळतं की याचं लग्न झालेलं आहे. नवरा कोमात, बायको जोमात. या ज्ञानाला तोड नाही. गुरुजी: मुलांनो सांगा, सर्वात भयंकर अंमली पदार्थ कोणता? बंड्या: सर, पुस्तक, कारण ते उघडताच झोप येते. गुरुजींनी बंड्याला सुजवला. दारू पिण्यावरून नवरा बायकोमध्ये भांडण झालं. बायको: दारूमध्ये पैसे वाया घालवायची काय गरज आहे? असाच संसार करणार का? नवरा: तू ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महिन्याला 5-5 हजाराची उधळतेस, त्याचं काय? बायको: मला हौस नाही, तुमची बायको सुंदर दिसावी, तुम्हाला बरं वाटावं, म्हणून मी हे सगळं करते. नवरा: मग मला पैसे उडवायचे हौस आहे, म्हणून मी दारू पितो, असं तुला वाटतं का? तू मला सुंदर दिसावीस म्हणूनच तर मी पितो. बायको कोमात, परत नवरा जोमात. बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो. मुलगा मुलगी एकांतात बोलायला जातात. मुलगी: काय काम करतोस? मुलगा: मी लेखक आहे. मुलगी: काय लिहितोस मग? मुलगा: मला तुझा नंबर दे ना, तुझा फोटो दाखव, तू फारच सुंदर दिसतेस, असं काही भाई मी लिहित असतो. त्या मुलाचं अजूनही लग्न झालेलं नाही. डिग्री तर आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये मिळेल, मात्र ज्ञान आपल्याला चौकात मित्रांमध्येच उभे राहून मिळेल. एका मंदिरासमोर एक गाय, एक म्हैस आणि एक रेडा चरत होता. मंदिरामधून बाहेर येणारे काही लोक गायीला हात लावून नमस्कार करून पुढे जात होते. ते पाहून म्हैस रेड्याला म्हणाली: गायीला सगळे हात लावतायत, पण मला का रे कोण हात लावत नाही? रेडा म्हणाला: ओ मॅडम,
तुमचा हिरो इथं आहे. तुम्हाला हात लावण्याची हिंमत आहे का कुणाच्यात? पोरगी पोरग्याला म्हणते, तुझी स्माईल काय गजब हाय, दात कसे चमकून राहिले इतके. पोरगो लाजून बोलतो, अगं माझ्या गायछापमध्ये मीठ आहे ना म्हणून. दिवसाला सूर्याची साथ आहे, वा 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 वा. रात्रीला चंद्राची साथ आहे, वा वा. समुद्राला लाटांची साथ आहे, वा वा. पाणी उकळून प्या, सगळीकडे डेंगूची साथ आहे, अरे देवा. परीक्षा पास झाल्यावर आई देवाची कृपा. सर म्हणाले माझ्या मेहनतीमुळे. बाबा म्हणाले मुलगा कोणाचा आहेस? मित्र, चल एक बियर मारू. पण नापास झाल्यावर सर वर्गात लक्ष नाही. आई मोबाईलचा परिणाम. बाबा आईचे लाड. मित्र, चल एक बियर मारू. सगळे बदलतात पण मित्र बदलत नाही. अनुपने भंगारमध्ये पडलेली बाबा आसामची सायकल बाहेर काढली. ती दुरुस्तीसाठी सायकल रिपेअरिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्याच्या सायकलची अवस्था पाहून तो, साहेब या सायकलची दुरुस्ती करणे अशक्य आहे. अनुप, पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता जगात काहीही शक्य नाही. तर सायकलवाला म्हणतो मग त्याच्याकडेच घेऊन जा. ॲडमिनच्या घरी एकदा दोन मित्र भेटायला येतात. ॲडमिनची बंदूक काढून हवेत दोनदा गोळीबार केला. मात्र काही चुकलं का? मित्र म्हणतात. ॲडमिन, आमचा ॲडमिन नाही रे मित्रा, चौकातल्या हॉटेलमध्ये 2 चहा सांगितले. ॲडमिनचा नादच खुळा. आपला ॲडमिन 100 वर्ष तपश्चर्या करतो. शेवटी त्याला देव प्रसन्न झाला. देव म्हणाला, हे घे अमृत पी. ॲडमिन, नाही नको, गायच्या आहे तोंडात. एकदा चोर ॲडमिनचा मोबाईल हिसकावून पळत सुटला. ॲडमिन त्याच्या मागे पळू लागला. चोर चप्पल असल्यामुळे त्या ॲडमिनला सापडत नव्हतं. मध्येच ॲडमिन दमला आणि ओरडला, चार्जर न्यायला ये, मग तुला दाखवतो बघ. आपला ॲडमिन बायकोला घेऊन पहिल्यांदाच सासूरवाडीला गेला. त्याचे खूप स्वागत करण्यात आले. 5 पक्वाने बनवली होती. जेवताना सासूनं विचारलं, जावई बापू, तुम्हाला कोणती डिश आवडते हो? ॲडमिन म्हणाला, टाटा स्काय. ग्रुपमध्ये कोणी इस्टेट ब्रोकर आहे का? काही नाही, दिवाळी संपली आहे. किल्ला विकायला काढला होता. क्लिअर टायटल, 4 बुरुज, अटॅच्ड जिना, 2 तोफा, 4 मावळे. योग्य किंमत आल्यास देणे आहे.